मुंबईमध्ये आज प्रचाराचा शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक उमेदवार नेते मंडळी आहेत ते प्रचार करतायत। दादरमध्ये आहेत जो उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंचा गड मानला जातो, सेना भवन आहे त्या भागामध्ये आणि त्या भागामध्ये आदित्य ठाकरे स्वतः अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी रॅली करता आहेत, सगळ्यांना अभिवादन करता आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया। आदित्यजी, प्रचाराची रॅली आहे की विजयाची रॅली आहे? महाविजयाची रॅली आहे। महाविकास आघाडीचा जो विजय होणार 4 तारखेला ते आपण पाहताय, हे दृश्य ते दाखवत आहे। कसा रिस्पॉन्स मिळतोय? शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार आहे, लोकसभेची धामधूम आहे ती अखेरीस थांबणार आहे, काय विश्वास? जबरदस्त रिस्पॉन्स मिळालेला आहे। आपण पाहत आहात की साधारणपणे महाराष्ट्रात जिथे जिथे हे टप्पे झालेत, पहिले दुसरे तिसरे चौथे पाचवे, हाच जोश हाच जल्लोष नुसतं प्रचारात नाही तर मतदानाच्या दिवशी दिसत आहे। काल याच भागामध्ये दक्षिण मध्य मुंबईमध्ये ज्या शिवतीर्थावर आपली दसरा रॅली होती, त्याच दसरा रॅलीमध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळालं होतं। देशाचे पंतप्रधान आपल्या या उमेदवार अनिल देसाईंना पराभूत करण्यासाठी दाखल झाले होते शिवतीर्थावर। एक चित्र स्पष्ट आहे, जेवढ्या वेळा प्रधानमंत्री महोदयांना महाराष्ट्रात यायला लागलंय त्याचं कारण एकच आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती प्रधानमंत्री महोदयांबरोबर नाहीये, म्हणून त्यांना आज कमीत कमी 20 सभा घ्यायला लागल्यात। एका विशिष्ट भाषेसाठी रोड शो देखील घ्यायला लागला, ज्या घाटकोपरमध्ये हादसा झाला आणि अजूनही तिकडचे जखमी लोक काढले नव्हते। मला काय बोलकं हे भाजपची जी परिस्थिती आहे ती बोलून दाखवते। या मध्ये परत एकदा ते नकली शिवसेना अशा प्रकारची जी काही भाष्य करतात ती मनाला नकली सेना, नकली संतान, भटकती आत्मा हा महाराष्ट्राचा अपमान आहे, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे आणि ते महाराष्ट्र सहन करणार नाही। 4 तारखेला या सगळ्यांचं नक्की रागाने महाराष्ट्र मतदान करेल। जो अन्याय आम्ही भाजपकडून सहन केलाय त्याला उत्तर महाराष्ट्र देईल। धन्यवाद आपल्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।